मुंबई पोलिसांच्या वाहनाचा गैरवापर झाल्याचा अजून एक प्रकार समोर आलाय। पोलिसांच्या वाहनासोबत रील करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबई पोलिसांची वाहनं सुरक्षित आहेत का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। हे रील आपण पाहतोय कशा प्रकारे मुंबई पोलिसांच्या वाहनाचा रीलसाठी गैरवापर झाल्याचं दिसतंय। Daddy's home. Daddy's home. ऋतिक गणकवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋतिक, नेमका काय प्रकार आहे हा? आपण बघतोय की एक तरुण जो आहे तो त्याच्या सोशल मीडिया रीलसाठी या गाडीचा वापर करतोय। ते साध्या सुद्धा नाही तर पोलिसांच्या वाहनाचा तो वापर करत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि हा मुंबईतला हा दुसरा प्रकार आहे की असा पोलिसांच्या गाडीचा वेगळा वापर होतोय, गैरवापर होतोय। कारण की कोस्टल रोड परिसरामध्ये देखील अशाच प्रकारे एका व्यक्तीने थेट पोलिसांचं वाहन चोरी करत ते फरार केलेलं होतं आणि इतर गाड्यांना आपण बघितलं तर धडक दिलेली होती। आणि एकंदरीत आता पुन्हा हा दुसरा प्रकार जो आहे तो हा तरुण जो आहे तो थेट त्या पोलिसांची गाडी वापरतोय, त्यामध्ये रील बनवतोय आणि एक वेगळा कंटेंट देण्याचा प्रयत्न करतोय। या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज देखील पाहायला मिळतात। हा व्हिडिओ ज्यावेळेस सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागला त्यावेळेस पोलिसांवरतीच आता प्रश्न उपस्थित होतोय की पोलिसांची वाहनच सुरक्षित आहेत का? कारण की हा दुसरा प्रकार आहे। पहिला प्रकार कोस्टल रोड परिसरामध्ये एका तरुणानं थेट पोलिसांचं वाहन पळवून नेत गाड्यांना धडक दिलेली होती। आता हा दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये अशा पद्धतीने पोलिसांच्या गाडीचा गैरवापर होत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। त्यामुळे आता पोलिसांची वाहनं सुरक्षित आहेत का असाच प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे। नक्कीच ऋतिक, त्यामुळे अतिशय चुकीचा आणि धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। धन्यवाद या माहितीसाठी।